काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक खळबळजनक दावा केला आहे। 19 डिसेंबरला देशामध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार आणि देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस बसणार असं चव्हाण यांनी म्हटलंय। पण त्यांच्या या दाव्याला नेमका आधार काय पाहूया त्या संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। 19 डिसेंबरला सर्वात मोठा राजकीय भूकंप घडणार। उद्या काय काय घडेल मला माहित नाही। जगात बरंच काही चाललेलं आहे। माझा इशारा होता 19 डिसेंबरला देशाच्या पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होणार। मी म्हटलं की कदाचित महिन्याभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल। पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ। एवढ्या वरिष्ठ नेत्याने माजी मुख्यमंत्र्यांनी इतकं बालिश विधान करावं। ते काय ज्योतिषी आहेत की भाष्यकार आहेत? माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे। येत्या 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठी घडामोड घडणार आणि पंतप्रधानपदी मराठी माणूस विराजमान होणार असा मोठा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे। दरम्यान पंतप्रधान पदावर भाजपचीच व्यक्ती बसणार असंही पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। उद्या काय काय घडेल मला माहित नाही। जगात बरंच काही चाललेलं आहे। मध्यंतरी मी एक छोटासा ट्विट केला, खूप गाजला। मी म्हटलं की कदाचित महिन्याभरात मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होईल। करारला बोललो मी। अनेकांचे फोन आले, विचारले याचा अर्थ काय, कसं काय, कोण म्हटलं की तुम्ही होणार का? कारण कोणाला माझी पार्श्वभूमी माहीत नव्हती। आता मराठी माणूस पंतप्रधान व्हायचा झालं तर आत्ता बसला माणूस त्याला बाजूला गेलं पाहिजे। म्हणून आधी मी अधोरेखित केलं की नाव न घेता बहुतेक बदल घडण्याची शक्यता मला दिसते। आणि जर बदल घडला तर काँग्रेसचा काही पंतप्रधान होणार नाही, कारण आमच्याकडे बहुमत नाही। तर मग होणार हीच लोक, पण त्यांचा मग कोणतरी दुसरा माणूस होईल, कदाचित मराठी माणूस होईल असा माझा संदर्भ होता। माझा इशारा होता 19 डिसेंबरला। पृथ्वीराज चव्हाणांनी हा दावा करताना अमेरिकेतील घडामोडींचा संदर्भ दिलाय। नुकताच अमेरिकेच्या संसदेनं एक नवा कायदा केलाय। अमेरिकेची एक व्यक्ती जी इस्रायलची गुप्तहेर होती, जिनं अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलं होतं, त्या स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ अमेरिकेतील या नव्या कायद्यामुळे जगासमोर येणार आहेत। की अमेरिकेत एप्स्टीन नावाचा एक माणूस होता, इस्रायलचा गुप्तहेर होता। त्यानं जो धुमाकूळ घातलेला आहे अमेरिकेमध्ये, त्याचा पर्दाफाश होणार आहे। तो आपल्या विविध प्रासादामध्ये, मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये बंगल्यामध्ये सगळे कॅमेरे ठेवून व्हिडिओ करून सगळ्या बड्या मोठ्या लोकांची छायाचित्रण केलेली आहेत। ती सगळी छायाचित्रणं, ते सगळे फोटोग्राफ अमेरिकन संसद कायदा करून एका महिन्याच्या आत म्हणजे 19 डिसेंबरला जाहीर करणार आहे। 2005 साली एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली फ्लोरिडा पोलिसांनी जेफ्री एपस्टीन याच्यावर गुन्हा दाखल करत त्याची चौकशी सुरू केली। या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान एपस्टीन याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून अनेक मुलींची आक्षेपार्ह छायाचित्र आढळून आली। अल्पवयीन मुलींचं लैंगिक शोषण करून त्यांना वेश्यावृत्तीसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली एपस्टीनला 2008 साली दोषी ठरवण्यात आलं। खटला सुरू असताना 2019 साली त्याचा तुरुंगातच मृत्यू झाला। पण या एपस्टीनचे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, एलॉन मस्क, बिल गेट्स यासारख्या अनेक बड्या व्यक्तिमत्वांशी उत्तम संबंध होते। 2011 ते 2018 या कालावधीत एपस्टीनच्या ईमेलचा डेटा काढला गेला, ज्यामध्ये 20,000पेक्षा अधिक पानांचा समावेश होता। यापैकी बऱ्याचशा ईमेलमधलं संभाषण हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित असल्याची माहिती आहे आणि म्हणूनच एपस्टीन प्रकरणाच्या फाईल्स सार्वजनिक करण्याची मागणी अमेरिकेत केली जात होती। या मागणीचा रेटा वाढताच या फाईल्स सार्वजनिक करण्याबाबत नुकताच अमेरिकेच्या संसदेनं एक प्रस्ताव मंजूर केलाय। एपस्टीन फाईल बाहेर आल्या तर ट्रम्प यांच्या राजकीय अडचणी वाढतील असा अंदाज व्यक्त केला जातोय।
आणि कदाचित भारताच्या राजकारणातही त्याचे पडसाद उमटतील ही शक्यता गृहीत धरून पृथ्वीराज चव्हाणांनी हा दावा केलाय। दरम्यान पृथ्वीराज चव्हाणांच्या या दाव्यामुळे भाजपच्या गोटातूनही प्रतिक्रिया उमटतायत। एवढ्या वरिष्ठ नेत्याने माजी मुख्यमंत्र्याने इतकं बालिश विधान करावं, ज्यांचं स्वतः कराडमध्ये राजकीय बूड स्थिर नाही, ज्यांना कराडमधल्या जनतेला आणि जनतेतनं कोणी विचारत नाही, त्यांनी देशाच्या राजकारणावर आणि पंतप्रधानावर बोलावं, हा मला वाटतं डिसेंबर महिना आहे, या वर्षाचा बिगेस्ट जोक म्हणजे पृथ्वीराज चव्हाण। बघा, पृथ्वीराज चव्हाण दर 3 महिन्यांनी ना त्यांचा वेळ जात नसल्यामुळे ते काय स्वतःचे स्वप्न बघतात ना, ती बाहेर लगेच बोलून दाखवतात ना। तर ते म्हटलेत ना, त्याला मी काय करू? ते काय ज्योतिषी आहेत की भाष्यकार आहेत? मी त्याच्यावर काय, आज तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच आहेत। काय आहे की काही लोक स्वप्नाळू असतात आणि त्यांना स्वप्न पडत असतात आणि मग एकदा स्वप्न पडलं की सकाळी उठलं की ते गावभर सांगत सुटतात, रात्री असं स्वप्न पडलेलं आहे आणि आता जगामध्ये मोठा बदल घडणार आहे। आता मग ते स्वप्न असतं। तुमची काय प्रतिक्रिया आहे? पृथ्वीराज चव्हाण कधी, कारण का ज्येष्ठ नेतृत्व आहे, राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, तुम्ही त्यांच्या विधानाकडे कसं बघताय? हे बघा बाबा, हे मोठे नेते आहेत, त्याच्यावर बोलणं योग्य नाही, पण आता बाबाकडे दुसरं काही काम नाही ना। भाजप नेत्यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर सडकून टीका केली आहे। दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याचं समर्थन केलंय। तर बघा, यावर फार मोठा वेगळा विषय आहे, ह्या 1-2 मिनिटात सांगता येणार नाही। पृथ्वीराज बाबा जे म्हटलंय त्याप्रमाणे, त्यामुळं मी आत्ता बोलणार नाही, जरा 2-3 महिने, 2 महिने बघा, 2 महिन्यात काय देशामध्ये घडतंय, ते कुठून घडतंय ते बाबांना माहीत आहे, मला पण थोडी कल्पना आहे, पण आता त्यावर अधिक बोलणं आजच्या वेळेला उचित होणार नाही। पृथ्वीराजजी चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत, तशाच पद्धतीनं अनेक वर्ष त्यांनी दिल्लीमध्ये काम केलेलं आहे, ते PMO ऑफिसमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या काही इन्फॉर्मेशन्स असतात, त्यांची काही माहिती असते आणि ते कधीही उतळ वक्तव्य करत नाही। त्यामुळं उद्या काय घडेल हे मला माहीत नाही, परंतु पृथ्वीराजजी चव्हाणांचं वक्तव्य हे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे। आता 19 डिसेंबरला अमेरिकेत एप्स्टीन फाईल्स बाहेर आल्यानंतर काय घडतं याकडे संपूर्ण जगाच्या नजरा खिळल्यात। पण अमेरिकेतील राजकीय भूकंपाचे हादरे भारतालाही बसणार का आणि पृथ्वीराज चव्हाणांचा दावा खरा ठरणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट।